नमस्कार मंडळी, कशा तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. आज सकाळीच नाही का आजीने स्वयंपाक वगैरे करून येऊ शकतात खुरपायला आली आहे. आणि आजोबा तर नाही का आज नाश्ता करूनच खुरपायला येऊन बसलेत. आणि आता मी चालू आहे आपल्या आईकडे. 10-15 दिवस झाले असते ना, 15 दिवस झाले आईकडे गेलोच नाही. आणि आईच्या मोबाईलचं काय झालं माहीत नाही, कॉल पण नाही लागू राहिला. तर रात्री बसून नाही का मनाला अशी हुरहुर लागत होती. तर आता आईकडे जाऊ ना, मग येऊ का आईकडे जाऊन? अरे चाललं पण माझ्या गेले एवढे 500 रुपये दे तू तर चल पैसे द्यायचे आईला. मग बघा आई वडिलाची नाही का लेकीमध्ये किती माया लय असते. माया. 500 रुपये दिलेत आईला. पै बघ नानाने 500 रुपये दिलेत आईला. अरे मग नानानी 500 दिलेत. मी तिखट शेव दिली, बटाटे दिले, डाळ दिली, कालोनाला तिला भांडे धुवायला बाटली दिली. मी म्हाताऱ्याच्या मोरलं दिलंय. हा का? बघा दोघांनी पण दिलंय आईला. काही काही आजोबांनी 500 रुपये दिलेत. आपल्या आजीने बघा पिशवीमध्ये सामान वगैरे दिलं आईला. हे बघा एवढं सामान खायला वगैरे दिलं त्याच्यामध्ये. आता आईकडे चाललोय मी आणि आपला माऊली. आता वाटाने येताना नाही का थोडं भिजत आलो तर तिकडे साईडला पाऊस चालू आहे आणि इकडे ऊन पडलेलं आहे. आता आई पैसे आला. आई काय करते बघ. जेवायला ताईंनो दादांनो आई तर जेव राहिली. काय बनेल आई? हरभऱ्याची भाजी, कोथमिरीचे भजे. तुम्ही पण या खायला, असे करा. जेव झाले सांगा. बघू शकता आईने नाही का हरभऱ्याच्या घुगऱ्या, ज्वारीची भाकर आणि कोथिंबीरचे वड्या बनवल्या आहे. हे बघू शकता या वड्या खायला आईने लय मस्त वड्या बनवल्या. चल खाऊ घाल. काय नाही माझ्या हाताने, माझ्या हाताने खायचं काय. भारी वड्या बनल्या आईने. कोणी सांगितलं तुला? हा ये ना बस मावली. मी आईला वडी खाऊ घातली, आई माऊलीला खाऊ घाल राहिली. आणि मस्त वड्या बनल्यात आईने. दररोज एकटी जेवत असते. त्यांना म्हणा तुम्ही बी असं करा, खा या खायला. बनवत ना. होत नाही. कशा बनल्या सांग बरं. थोडं हिरवी मिरची, कोथिंबीर, पाट्या असं वाटून त्याच्यात काढून मग काढले उग नमक टाकायचं नॉर्मल बेसन पेटून जास्त कोथमीर कुठं लावली कोथिंबीर? कधी बरीच घरी बनवू आपण पण नाही का कोथिंबीर घेऊन जाऊ. आणि आईने जर सांगितलं ना तसं आपल्या आजीला बनायला. कोथमीर जास्त वापरायची. नसले घरी तर आणायची बाजारातून जास्त कोथमीर टाकायची, मग भारी लागली. कोथिंबीर द्या आम्हाला, आम्ही बैल बनवलो. माझे येईल मग. हे धर बहिणी तुला जे सामान दिलंय हे बघ. शेव दिले. शेव काय बाजारात शेव आणली. गाईज बघा आईने पंप काढलाय. आता आईला नाही का 2-3 पंप फवारून द्यायचे शेतामध्ये. औषध आणलं का? आणून ठेवलंय. बरं दे. आई एकटीच आहे आणि ह्या दिवसामध्ये नाही का शेतामध्ये काम करायला मंजूर भेटत नाहीत. आणि त्यासाठी तणनाशकच योग्य उपाय. एकदा हे फावरून दिलं ना शेतामधलं जेवढं जे पिकामधलं गवत असतं ना ते जळून जाईल. आणि तसं जर आईला एकटीला खुरपायचं जर म्हटलं तर 10 ते 15 दिवस लागते. आता हे फावरून देतो. बरं झालं आईला एक काम पण होऊन जातं आहे, तेवढीच हेल्प पण होईल माझ्याकडून. आता पाठीला पंप लावला आहे. आता मध्ये औषध घेतलं आहे आणि पाणी शेंदायसाठी माऊलीने नाही का डब्बा घेतला आहे. हे बघू शकता हे गावची नदी. आपल्या घराचं एकदम खाली नदी. इथं एवढा मोठा पूर आला होता पाठीमागल्या वर्षी, तर इकडून पाणी आलं होतं. आता मी नाही एक पंप फवारोपर्यंत आपल्या आई नाही का विहिरीमधून पाणी शेंदून हे बघा याच्यामध्ये भरून ठेवणार आहे. एक भांडळ घेतलं आहे, एक बादली घेतली आणि एक मग्गे आहे. मोठा पंप आहे 20 लिटरचा. ते उचलायचा नाही, थोडा अर्धा करून फवारला असतं. नको पोट दुखणे नाही. हे काय थोडं वजन आहे का? मग ते उचलला तर बोललेलं नसतं. आई म्हणते की मी फवारलं असतं, पण आईचं डायरेक्ट नाही का हे 20 लिटरचा पंप आहे. आईचं कंबर आणि ते सगळं दुखून गेलं असतं. इकडे बघू शकता आईने नाही कसं सोयाबीन लावलं आहे. हे बघू शकता सोयाबीन कमी दिसतंय आणि गवत जास्त दिसतंय. पंप खाली काढून येणा करून बघ ना. जळण का नाही एवढं बारीक आहे. जण आपलं पावरा आहे बादलीवाणी असतंय, बुडत नाही. हे दगड टाकावं लागतं छोटा, मग बुडत पटकन. बघा आता आई कशी पाणी शेंदू राहिली. जपून बरं का. फोन मागे जर
मोबाईल मागच आहे, तू मागं थांबली बाबा. बोटला दगड टाकल्यास लगेच बोटला आहे. काढला आईने पाणी शेंदून एकदम फास्टमध्ये. आईले कमी येत आहे पाणी, किती वेळ लागेल असं भरायला. मोटरीने फास्ट झालं असतं. कसं काय बंद झालं ते? काय माहित कोणी चालू करायचं ते काढून ठेवला. मी शेंदून नेते एक भांडं पियाला. आई ह्या विहिरीचं पाणी घेऊन जाते एकटीसाठी प्यायला एक भांडं असं शेंदूर. तिथं पाणी बोरचं पडी थोडं हे लागत होते असं पकडीचं पाणी. तर काय जातं 2 औषधं होतं, एक म्हणजे ॲमोरा आणि दुसरं म्हणजे काय वेगळी म्हणून. आता याच्यात हे ॲमोरा नाही का 75 ml टाकायला सांगितलं एक पंपाला, आणि याचं एक टोपण आहे व्हाईटवाला. तर आता काही औषध टाकून घेतो याच्यामध्ये नाही का 75 ml एक टोपण आहे. फेविकॉल सारखं आहे. दूध आहे दूध. दूध आहे. राहील शुक्रवारी नाही तर शनिवारी 10-12 लोकांची पंगत राहते माऊलीला. याचं एक टोपण घेतलंय, हे एकदम पाण्यासारखं आहे. मग निलेश काय करत होता? आता फवारे पण घेऊ. कसं वाटत आता? लय जड आहे. नाही रे, हलका आहे ती. 20 लिटर आहे. काय 20 काय थोडं जाड आता. इकडून येतो काय होत आहे? बाजरीला नाही म्हणा काही. आता तर हसत आहे तू. थोड्या वेळाने दिसतो का गाईज. आता चालू करतो हे बघा, त्याला बटन आहे आणि आता या हातामध्ये नाही का गन. झाडा पाणी घातलं असं चांगलं खेळायला. हे बघ खतरनाक आहे स्पीड याला. मला नको पावरू. रापा खाली होईन अजून. एवढं कुठं सरळ चाल ना. आज खतरनाक होणार आहे. ते खालून सरळ बघ सरळ. तिकडे कुठं आणि इकडं सरळ फाट्यावर माझा एक होय खाली माझं सरळ तिकडं बिंगू तेवढा पाट्या घेऊन चालू होता 2 फडकीचा. उलट तुला फडकी एकदम खतरनाक. थोडं पण गावात नाही. खतरनाक नाही. पारदर्शी बाजरी बघायला तो आता. बाजू नाही लागला. मावशी बाजरी खेळणार जाऊ येऊ. कसं पावारी देता वरच चाललंय वाऱ्याने खाली धरला. त्याला माझ्या वाटत ती चांगलं आहे ना हे काय. बस वाटला खाली पावर ना असं बरं काय. अरे पण आता ते खाली बघा वर कधी पावलं तर त्याच्यावर पडतच ना पाणी. जमा नाही का असं एक लाईन असं. तर मी कोण सांगतो वरून खाली घे ना. हां हा तसं जाऊ शिक नाव आहे नावा शेतकरी देऊ. गाईस फायनली झालं फवारून. पण आई खुश नाही आहे मी फवारल्यावरती. काय आलं? नाही जवळला का 8 दिवसांनी परत बोलायचं. आज चांगलं फवारलं आहे. जा आता दिसन ना घ्यावं. बरं मला व्हिडिओ कॉल करतो व्हॉट्सअपवरती. व्हिडिओ कॉल नाही असं बघायला बोलून तुला नाही जमलं. आईला भरोसाच नाही माझे होते. अरे लय खतरनाक फवारेलं आहे मी. डायरेक्ट तर गावात बी जाणार आणि याच्यात असलं हे अंदाज येणे जळत ते फक्त यातलंच. चल आता हातपाय कुठं पाणी येणे ना घरी जाऊन धुतं ना. भांड्यात नाही झालं. घरी जाऊन धुतं ना. मी 2 पंप सगळं संपलं. 1 पंप परत मागून शेताडून दिला.
2 पंपात झालं सगळं. हा हा आपल्या आईने का आजीसाठी लगेच वांगे बिंगे तोडून तयार केले. आता वांगे वांग्याचा कलर काल म्हणलं होतं, काल नेता नाही नेले मग तोडे आज. मला फक्त नाही का तिकून आणायला आणि इकून न्यायला ठेवते त्या. तिकून बी काहीतरी देते, इकून बी काहीतरी देते, खाली जातच नाही. तापक आता इथं वांगे तोडे, त्याला लय राग येतो, त्याला लय राग येतो. तिकून निघलं का बहिणी हे घेऊन जा, इकून आईने लगेच पहिले हे घेऊन जा. आता नाही का वांगे दिलेत, आता कोथिंबीर पण देऊ राहिली कोथिंबीरच्या वड्यासाठी. हे बघा कोथिंबीर किती भारी आली. आई गावरे असे पांढऱ्या का बरं पाड्यात? रोग पडाय रोग पडलाय. त्याला औषध नाही. याला मी फवारून दिला असतं ना, औषध असतं तर. पण आई तू ही कोथिंबीर लय भारी आहे का? थोडी ती लय नको देऊ, पास पास. जेवढा आईचा लेकीमध्ये जीव आहे ना तेवढा लेकीचा पण आईमध्ये. मी बस म्हणते तरी अजून कोथिंबीर उपटू राहिली. बस झाली. आपल्या आईने का ती स्वतःसाठी भरपूर भाजीपाला लावला आहे. गवाऱ्या लावल्या आहे, कोथिंबीर लावले आहे, पलीकडे तिकडं परत वांगे ते लावले, भेंडी लावली आहे. म्हणजे एक हप्ताभर जाईन एवढा भाजीपाला आहे आईकडं. बांधायची कशी हं? बांधायची. आता हे सारं उपटी ते आता धने दिलेले परत लावी ते एवढे 2 वाटे. बरं कोथमीर बस का अनेक देऊ. बस झाली द्यायच्यामध्ये. परत ती पिशी मागण्याची बाई तू म्हणली ना तुला लागते. आता 2 आणले ना तो 1 वायरची. बरं हां बरं. माऊलीला आणि आपल्या आजीला दोघांना पण दिली आहे त्याच्यामध्ये वांगी कोथिंबीर. धर आता परत धरून बस, आपलं कामच ते भाऊ. गाडी घेतो. असं टाकून मावली धरायला ते देऊ का बाईचा कागद तर. नको आई राहू दे तुला परत ते. नाही अरे लय पाऊस जर आला ना, घर गाळायला जर लागला ना वरतून टाकून दे. दुसरा आहे ना घरात एक. नको राहू दे. बरोबर चल. बाय बाय. जावाई शिकेला काय आहे ते? काय नाही, पंप मारतो तो. पंप मारतो हा आणि ते हवा ना हवा त्याला लंगीन. काही मस्त मागून ठेवलं. मी का खातोस आणि एवढं वाग लागून तू. काही नाही, हा जरी पंप. जड आहे हा त्यांच्या पाठ होते पुढे मग नाही नाही कमून. काहीच बघू शकता आपल्या आजी मस्त फिरती आणि नाताला कामाला लावलंय. मग काम करावंच लागत. कामाच्या दिवसामध्ये काम. कुठे गेली कामाचं घेत पाय पडायला गेल ते देवाच्या. हा कुकून ते 3 लावले, हळद कुकू अंगारा. चल हे बघ तू आली की काय दिलंय. काय दिले चल मग बाकीचं. आता का निलू आईकडे गेलता आणि त्याच्या आईनं लई मोठी कोथमीर दिली, इतकी मोठी. त्याची आता उद्या परदिवशी तुम्हाला वड्या बनवून जाईल. कोथिंबीर वड्या कोथमीर वड्या किती भारी कोथिंबीर आईची ना. आणि वांग्याचा रस्सा बनवू काळा पाट्या पिवळं पाट्यावरलं वाटणाचं म्हणा ना. पिवळं बनवू पाट्यावरला रस्सा बनवू काळा. चालेल. 2 भाज्या बनवू. कुठं जायचंय खायला. खेळायला? हा मग कुठं जातो खेळायला? खाद्यावर. पोरं गेले का? हा तो कधी बघितले? बा इकडं तास चालले होते ना हे, तर पहिले टाकान ते चालले होते. बरं चल. याची खेळायला जायची इच्छा झाली, आता याला खेळायला घेऊन जातो. दिवसभर खेळा नाही शाळेमध्ये, नाही. परत खेळायचं. हा तर खेळ. काय जातो खेळायला घेऊन याला. याला झोपूपर्यंत नाही घ्यायचं अजिबात मन नाही बरं. याला नुसतं खेळायला खायला. पण अभ्यासात पण लय हुशार बरं का. स्कॉलरशिपमध्ये नंबर आला आहे त्याचा. काय आता मी खेळायला इथं लेक्चर होते, तुम्हाला जायचं होतं. आम्हाला इथं आहे ना 7वीपर्यंत शाळा आहे. आम्ही इथं 7वी झाली का मग आम्हाला संत तुकारामला जावं लागतं. आता आम्ही 5वीलाच आहे. शाळेत पोहोचलं ही आमच्या गावाची शाळा, 7वीच्या नंतरची शाळा आहे. आता मी इथं खेळतो, किती मुलं आले बरं. बाय बाय. काय करतो घरात? काय नाही, शूट करत होतो. अरे फक्त मी काय आणलंय? काय आणलंय? तू फक्त खरी आपल्या आजीने काय आणल्यात, काय दाखवते काय नाही. काय आणलंय? बघ. भजे, कुडई पापड, पोळी,
आमटी आमटी कुठे दही बघ. आमटी शिदा काय ते भेळ आणली भेळ नानाने भेळ ठेवली आपल्या आजीला. हा, खाला मला नाताने आणली म्हाताने ठेवली ना भेळ बघ तू यात किती जीव आहे नानाचा. आणि मग लय जीव बाबा. म्हाताने जपवला माझ्या घरचा उपाशी रथ उभा करा. तो गेल्यापासून पैसेच होतो मी जेवणाला शिक. जेवतो ना द्या मग आजीतला भेळ. हे बघ तेच गावाला गेलो होतो तर मग भेळ घेऊन आलो होतो. आजोबाने थोडी खाल्ली आणि आजीला काही ठेवली. घरी खाय. खाई. आता हे बघून लय जोराची भूक लागली जेवण करत होता. तर काही आज दिवसभर भरपूर थकलो होतो त्याच्यामुळे एकदम पोटभर जेवलो कारण भूक जोराची लागली होती. तर आज आपल्या आईकडे ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कारण आज 15 दिवस झाले होते आईकडे गेलो नव्हतो त्याच्यामुळे नाही का करमतच नव्हतं. तर आज आईकडे गेलो आणि आईला एक हेल्प पण झाली. मस्त आईला एक काम पण करू लागलो. फवारून वगैरे दिलं आणि ऐकून आता कोथिंबीर पण आणली जे की आपल्याला आजची नाही का कोथिंबीरच्या वड्या बनवून दाखवणार आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून पण जर आपल्या हक्काच्या फॅमिलीचं सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि आपल्या उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. टेक केअर. काळजी घ्या आणि एकदम सगळेजण हॅपी राहा. आणि हा काही तुम्हाला जाता जाता एक इम्पॉर्टंट गोष्ट दाखवायची आहे की आपल्या आजीसाठी आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या आपल्या हक्काच्या फॅमिलीतल्या एका ताईंनी काय पाठवलं आपल्या आजीसाठी. तर बघू शकता एवढा मोठा बॉक्स पाठवला. याच्यामध्ये काय असेल मला भरपूर उत्सुकता लागली आहे. आपल्या आजीने अजून बघितलं नाही तर आजीला ते किती लागेल त्याचा विचारच नाही. आणि तुम्हाला नक्कीच लागले असेल तर हा मी तुम्हाला उद्या ओपन करून दाखवतो याच्यामध्ये काय. तर उद्याचा ब्लॉग बघायला नक्की मिस नका करू. तर भेटू उद्या लवकरच. बाय बाय.